नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लोकगीतांचा अनमोल असा ठेवा आपल्याला सर्वांनाच लाभलेला आहे आणि यातून हा ठेवा आपण जतन करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. कशा पद्धतीनं आपल्याला जपता येईल, तो पुढे नेता येईल, पुढच्या पिढीला तो देता येईल, याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसतोय. असाच हा लोकधनाचा ठेवा आपण आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कसा जपला जातोय ते ऐकणार आहोत. श्रीमंती पारंपरिक गीतांची थोरवी माय मराठीची या अंतर्गत सुरुवातीला कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत पार्वती पाटील यांच्या लता ऐवळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. भावाची आठवण, बहिणीची आठवण, माहेरचा सगळा गोतावळा, अशी काही गाणी म्हणायचं का तुम्ही? बंधूच्या ग मळ्या गेली, बंधूच्या ग मळ्या गेली, माझ्या हार गईली तान, माझ्या हार गईली तान, राळ्याला वले तुझी मान, राळ्याला वले तुझी मान. बंधूच्या ग मळ्या गेली, बंधूच्या ग मळ्या गेली, माझी नदार पोचईना, माझी नदार पोचईना, भाता शेजारी नाचईना, भाता शेजारी नाचईना. वाट बिगवैली हिर, वाट बिगवैली हिर, कोणी काढिली मोडीवरी, कोणी काढिली मोडीवरी, तिच्या माझ्या त्या दौलताचं नाव निशाण तुडीवरी. वाट बिगवैली हिर, वाट बिगवैली हिर, कोणी काढिली नकशाची, कोणी काढिली नकशाची. ताई त्या ग बंधुजीची, ताई त्या ग बंधुजीची, जोडी गरुड पकशाची, जोडी गरुड पकशाची. पाण्याला ग जाती नार, पाण्याला ग जाती नार, नार हिकडं कुणीकडं, नार हिकडं कुणीकडं, माझ्या बंधूच्या हिरीकडं, चापा फुलला धुईकडं, चापा फुलला धुईकडं. पाटानं ग पाणी जातं, पाटानं ग पाणी जातं, उसा संगट जाईला, उसा संगट जाईला, सुख बाळाच्या आईला, सुख बाळाच्या आईला. नवस ग करू गेली, नवस ग करू गेली, हिरीबाईच्या पाटायाला, हिरीबाईच्या पाटायाला. ताई त्या ग बंधुजीच्या, ताई त्या ग बंधुजीच्या, नंदी अवकळ मोठं येला, नंदी अवकळ मोठं येला. 12 बैलाची ग लांब इड, बैलाची ग लांब इड, त्याची लांबड कुटवरी, तिची लांबड कुटवरी, तिच्या माझ्या त्या दौलताचा गोटा कौलारू वाटवरी. जीवाला ग भारी जड, जीवाला ग भारी जड, कसं कळलं रानायात, कसं कळलं रानायात, तिच्या माझ्या त्या दौलताला कडू लागल पानायात. जीवाला ग भारी जड, जीवाला ग भारी जड, कसं कळलं हारणीला, कसं कळलं हारणीला. कळलं ग हारणीला, कळलं ग हारणीला, अंग टाकीला धरणीला, अंग टाकीला धरणीला. झाडाया ग मधी झाड, झाडाया ग मधी झाड, झाड आंब्याचं डोलदार, झाड आंब्याचं डोलदार. सरव्या गोतामध्ये बया गवळण माझी थार, बया गवळण माझी थार, बया गवळणी माझी थार. झाडाया ग मधी झाड, झाडाया ग मधी झाड, गार सावली बाबळीची, गार सावली बाबळीची, माया विगळी आईची, माया विगळी आईची. वाटचा ग वाडूसर, वाटचा ग वाडूसर, काही बघत खेड्यायाला, काही बघत खेड्यायाला, ताईच्या बंधुजीचा कुल्प चांदीची वाड्यायाला, कुल्प चांदीची वाड्यायाला. वा, छानच. आत्ता तुम्ही जे गाणं म्हणून दाखवलं आम्हाला, त्या गाण्यात सगळा माहेरविषयीचा अभिमान आहे, भावाचं कौतुक आहे, आई वडिलांविषयीची कृतज्ञता आहे. ही सगळी गाणी आता तुम्ही जी म्हणताय, ऐकणाऱ्याच्या नजरेसमोर चित्र उभं राहतंय. आता ती विहीर दिसायला लागते, 12 बैल दिसायला लागतात. जरा तुमच्या माहेरविषयी ऐकू द्या आम्हाला. चुलत वडील आई ही सगळी, ह्या 4 जणी ही 4 जण. बर. मग ह्या वावरात ऊस असायचा, त्या वावरात ऊस असायचा, इकडे हळद असायची, गुराळं चालायची. मोहरमीच्या तोडत गेलं की माग पिकलेले आहेतच. बर. आणि घरचाच कुटुंब सगळा आमचा, काय बाहेरचं एक माणूस मोठं लावून. कुटुंब होतं म्हणजे तुमचं. मोठं कुटुंब होतं. गुराळं असलं की चुया हलवा जायचं, त्या चुया वाळलेल्या पण
आमचं वडील चुलवानाला न्यायचं, पुन्हा त्याला आदान आणायचं, मांधनातलं रस काढायचा, ते कायलाच वाचायचा, पुन्हा जळ घालून ते आठवायचा, पुन्हा ओपा केलेला असतो, त्यात पुन्हा ती बोला कुंडली वर धा विठ्ठल मनुष्यानं ती कायल खाली उतरायची, मग ती ओप्यात ती लावून रस आटल्याला हा आणि फवड्यानं असं 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 वाऱ्यानं ते हलवायचं. मग आम्ही काय करायचो, अशी ऊसाची दांडकी घ्यायचं आणि असं फिरवून ते भोवर आम्ही खायला घ्यायचो, वाळवायचं. बर आणि आमचं भाव काय करायचं, असं कापायचं, वड्या 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 काढायच्या आणि राब असलेला राब न्यायचा घरात, त्याचं लाडू बांधायचं. कशाचं, चिरमुऱ्याचं, हा पुन्हा राजगिरी भाजल्यानं, पुन्हा शेंगदाणं भाजल्यानं, असलाला एक एक लाडू नजर पडायचा नाही आता लाडू आणि ती चव बी नजर पडायची नाही. खरंय. आत्ताच्या काळात ते लाडू आणि एवढं चांगलं सकस कणाचं हे खाणं आता शक्य नाही. तुमची पिढी भाग्यवान होती, आमच्या पिढीला ते मिळेलच ह्याची खात्री नाही. मला याला जोडून एक विचारायचं, हे सगळं माहेरचं कौतुक सांगता सांगता ह्या सगळ्या ओव्या ऐकता ऐकता आम्हाला असं वाटतं की अजून दुसऱ्या नात्याच्या काही ओव्या आहेत का, त्या पण आम्हाला ऐकवा की. जशा वेगळी वेगळी नाती, नवऱ्याचं कौतुक करणारे काही ओव्या सतत दिसतात. हसचा ग भरतार, हसचा ग भरतार, हस करत रायीना, हस करत रायीना, साजाच्या ग डोरल्याचा, साजाच्या ग डोरल्याचा, साज किशात मायीना, साज किशात मायीना, शिजीच्या ग भरताराची, शिजीच्या ग भरताराची, नको करूच हेळईना, नको करूच हेळईना, हळदी ग वैल कुकू, हळदी ग वैल कुकू, सोनं दिल्यानं मिळईना, सोनं दिल्यानं मिळईना, लाल पिंजगरीचं कुकू, पिंजबिगरीचं कुकू, कुकू कशानं माग येईल, कुकू कशानं माग येईल, जोक धड्याचं लाग येईल, जोक धड्याचं लाग येईल, लाल पिंजगरीचं कुकू, लाल पिंजबिगरीचं कुकू, मला महिन्याला लाग धडा, मला महिन्याला लाग धडा, लेकी सुनानी भरला वाडा, लेकी सुनानी भरला वाडा. आता तुम्ही जे शेवटचं ओवीसारखं गाणं म्हणून दाखवलं, त्यात सगळ्या घराविषयी अभिमान आहे, स्त्रीच्या आयुष्यातल्या सगळ्या नात्याचं वर्णन तिथं येत आहे. तर लेकी सुनानी भरला वाडा असं त्या ओवीत तुम्ही म्हणताय. तर काय आहे घरचं चित्र तुमच्या आत्ताचं, कसं आहे, घरी कोण कोण असतं? जावा आहे त्या, नंदा आहे त्या, एक नणद आहे, एक वारली, बर आणि थोरल्याला 2 मुलगा मुलगी, धाकट्याला मुलगा मुलगी. बर. तेव्हा लग्नात वेगळे वेगळे उखाणे म्हणले जायचे, एखादा उखाणा ऐकवा की आम्हाला. मुंबईत झाला मारामारी, पुण्याला आले वर्दी, तासगावात खटलं, इस्लामपुरात थटलं, आटेगावचं आटानं, कलिगाचं फुटानं, बंदरचे केळं, कोकणचे खारीक, लवंगा निघालं बारकी, इट्ट्याची केळं, कुंडकाची रामफळं, रामपानात दिती बळी, डिगीच्या दादा तोंडानं भरली कळी, डिगीची वारांची शिव, पुढं आलं शामराव गाव, शामराव गावात झाली कराण्यात दाटी, पुढं आलं पंढरपूर शहर, पंढरपूर शहरात सूर्य उगवला 9,000, वजर टिकेला गोंड 4, दंडात तळबंदी 4, पायात विरुजुडी 4, रात्री आणली मोहनमाळ, मोहनमाळचं लेणं अवघडचं चौघड, चौघडचं मोती, न तांडे राती, नचेता दांडा लवचिक, डोरलं करते अवचित, डोरल्याची करते घडामोड, मोडली सोनाराची खोळ, कोल्हापुरी साडी निसती पायगोळ, कोल्हापुरी साडी गुलाबी चुळी छंद. तर हे आता तुम्ही उखाणा घेतला, तेव्हा लग्नात हे उखाणे म्हटले जायचे, रुकवत मांडला जायचा, वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी म्हटली जायची. आणि आत्ताच्या काळात वेगळ्या वेगळ्या प्रकारची दुसरी गाणी असतात, काही सिनेमातले असतात, अजून काही वेगवेगळ्या ठिकाणी ऐकतो आपण. तर हे सगळं तुम्ही जे म्हणताय ते किती महत्त्वाचं आहे, ते सगळं तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पण गेलं पाहिजे असं वाटतंय का? वाटते, पण आता कोण म्हणतंय, बर, म्हणायला आलं तर ऐकून घेत नाही. म्हणजे हे ऐकलं पाहिजे, जतन करून ठेवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. बर. राहुनी राहुनी जीव झाला वेडा, विठ्ठल मजला माहेरी धाडा, माहेरी धाडूनी पलंगी बसवा, माहेरचं कौतुक पांडुरंग पुसवा, एक विकली वेणी, एक विष्णी पाणी, चांदीच्या उजेडाला ह्याला कोण धनी, नाहुनी धुनी घरात जावनी, हातात आरसा करंड फणी, कुंकुले ताना नमस्कार करते, आयो पण जाऊ जन्म जन्मी, कोणाची कोण बंधू माझी 2, चातुर भाऊज सत्यनारायण, 5 प्रकाराचं केलं ताट, देवकुंडिक प्रसाद वाट.
खूप चांगलं गाणं म्हणून दाखवलं. आणि काकू, तुमच्या गळ्यात पण माळ आहे. पांडुरंगाचं एखादं गाणं येते का? ऐकवा आम्हाला. सरील ग दळायानं, सरील ग दळायानं, सरती आरती कुणी केली, सरती आरती कुणी केली. रामाची ग सीतामाई, रामाची ग सीतामाई, दळू लागून मला गेली, दळू लागून मला गेली. सरील ग दळायानं, सरील ग दळायानं, मला अनेक घेणं झालं, मला अनेक घेणं झालं. देव माझ्या त्या विठ्ठलाचं पांडुरंगाने येणं केलं, विठ्ठलाने येणं केलं, विठ्ठलाने येणं केलं. देव माझ्या त्या विठ्ठलानं पांडुरंगानं येणं केलं. सरील ग दळायानं, सरील ग दळायानं, पीठ भराई घेते हारा, पीठ भराई घेते हारा. देव माझ्या त्या विठ्ठलाला हाक मारीते भोजनाला. छान. पांडुरंगाच्या भक्तीचं हे एक प्रकारचं गाणं होतं. मला सांगा, आपल्याकडे भोंडल्याची गाणी, हादग्याची गाणी, अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी लहान मुली म्हणत असतात. अशा एखादं हादग्याचं गाणं येतं का हो? एखादं म्हणून दाखवा की. हाती आम्ही आज पाहिला, मेघ पासून खडडीला, मग तो पाऊस पडू लागला मैदानावरी. घरोघरी जाती मुली, फेर धरुणी गाणी गाती, मग चिरपत वळकती लाडू मोदक. उद्या करूया साखर सांजा, उद्या करूया साखर सांजा, निवेद दाखवूया त्या गणराया, त्याची सत्ता इंद्रावर. इंद्रा ग सर्गीचा राजा, पावतो तिन्याच्या काजा. तयाशी नमस्कार माझ, नमस्कार सरशिवाला. आद्य आला मेघदार, मागून आणल्या मोठ्या दारा. दारा या दुधाच्या दिसती, त्यांनी ग पिकले पोस्ती. 10 मजले 7 गेले आस्ताची मग पाळी आली, पडून त्यांनी गंमत केली. त्या बा चिकलात लावल्या की एक एक केळ मोठील, हात घ्या देव वाटील. वा वा, भारी. तुमच्या पाठांतराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी ऐकते आणि श्रोते पण ऐकतात की एवढी सुंदर गाणी फक्त पाठांतराच्या बळावर तुमच्यापर्यंत ती राहिलेत आणि तुमच्याकडून ऐकल्यामुळे ती कदाचित आमच्या पिढीपर्यंत पोहोचतायत. एवढंच तांदूळ बाय नका न खोडेल, एवढंच तांदूळ बाय नका न खोडेल. नका न खोडेल भारा बांधिला, नका न खोडेला भारा बांधिला. भारा बांधिला आयुष्यभर टांगेला, भारा बांधिला आयुष्यभर टांगेला. गाय आली हुंगून गेली, गाय आली हुंगून गेली. म्हैस आली खाऊन गेली, म्हैस आली खाऊन गेली. म्हशीला झाला ग रेडा, गाईला झाला ग पाडा. तेच माझा पाडा बापाजीचा वाडा, बापानं दिलं मला जांभळी घोडी. जांभळी घोडीचा नाटक कसा, जत पाऊस पडत तिथं अंबाबाई खुशाल. वा वा वा, छान छान. म्हणजे गाण्यात अंबाबाई खुशाल असं असलं तर श्रोते खुशाल होतील, इतकं सुंदर हे गाणं होतं. उगवला नारायण, उगवला नारायण, आधी उगव माझ्या दारी, आधी उगव माझ्या दारी. उगवर माझ्या दारी, उगवर माझ्या दारी. दुधा तुपाची करणारी, दुधा तुपाची करणारी. मग प्रीतिम धुंड सारी, मग प्रीतिम धुंड सारी. उगवला नारायण, उगवला नारायण, उगवताना दिकीला, उगवताना दिकीला. मग गुलाल फिकीला, मग गुलाल फिकीला. उगवला नारायण, उगवला नारायण, उगवताना पिवळ्या भीती, उगवताना पिवळ्या भीती. तान्या माझ्या ग बाळायाला, अवकमागाई उभा होती, अवकमागाई उभा होती. जात्यावरच येते तुम्हाला? तुम्ही दळताना किंवा दुसरं कोण दळताना म्हणलेलं एखादं गाणं आठवते का? साकळ्या ग वाळ्यानं, साकळ्या ग वाळ्यानं, काही जमीन बोल इली, काही जमीन बोल इली. तान माझं ग बाळ राज, वर नागिन डुल इली, वर नागिन डुल इली. करुळ ग केसायाची, करुळ ग केसायाची, इनी घालती गोपावानी, इनी घालती गोपावानी. रूप तुझं ग लेकावानी, रूप तुझं ग लेकावानी. गुरीचं ग गोरपण, गुरीचं ग गोरपण, जसं उसाच्या वाड्यावानी, जसं उसाच्या वाड्यावानी. सया पात्या त्या वेड्यावानी, सया पात्या त्या वेड्यावानी.
सीता या ग मनी सीता, सीता या ग मनी सीता, सांगी जन्माची परवड, सांगी जन्माची परवड, लव अंकुशाच्या वेळे, अंकुशाच्या गग वेळे, नाणी लाविला तरवड, नाणी लाविला तरवड, सांगी जन्माची परवड, सीता या ग मनी सीता, सीता या ग मनी सीता, हाक मारीत तुझी जावो, हाक मारीत तुझी जावो, सीता मंदिरी दिवा लावो, सीता मंदिरी दिवा लावो, सीता या ग मनी सीता, सीता या ग मनी सीता, हाक मारीत तुझा पती, हाक मारीत तुझा पती, सीता मंदिरी कुकुलीती, सीता मंदिरी कुकुलीती, वनाच्या गतळ्यामध्ये, वनाच्या गतळ्यामध्ये, तिथं चरत्या वन गया, तिथं चरत्या वन गया, रामाची ग सीतामाई, रामाची ग सीतामाई, धुन धुतिया अनुसया, धुन धुतिया अनुसया, वनाच्या गतळ्यामध्ये, वनाच्या गतळ्यामध्ये, कोण पिवळ्या पातळाची, कोण पिवळ पातळाची, सोन दशरथ राजा याची ग, सोन दशरथ राजा याची. तुमच्या पाठांतराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला या ग मधी माल, मला या ग मधी माल, माल हाळ गदीचा मोठा, माल हाळ गदीचा मोठा, पित्या माझ्या त्या दौलतीचा, पित्या माझ्या त्या दौलताचा, इसरतीनं भरला वाटा, इसरतीनं भरला वाटा, मला या ग मधी माल, माल वेग मधी माल, माल उसा गयाचा थार, माल उसा गयाचा थार, पित्या माझ्या त्या दौलताला, इसरतीला दिली म्हार. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणून दाखवली. थोड्या वेळापूर्वी तुम्ही असं म्हणाला की मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, माझं शिक्षण नाही झालं, फक्त पाठांतरावर तुम्ही हे सगळं लक्षात ठेवलंय. मग आता कोणी वाचून दाखवतं का घरी? वाचून जाऊतो की मुलगा बर, थोरला. बर. तो काय म्हणतो, कुणाचं काय आलं असलं नाही मोबाईलमध्ये धावतो बर आणि पुन्हा ती ऐकवतो. बर मग ती त्याचं मैत्र म्हणते ती शाबा चांगलं ऐका येते. हं. मग एकमेकाला आमचं बोलणं होतं एवढं. बर. पण तुम्ही हे सगळं जे जतन केले लोकगीतांच्या माध्यमातनं, तेच तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पण गेले. म्हणजे तुमचा मुलगा चांगलं लिहितो, महाराष्ट्रभर त्यांची एक स्वतंत्र ओळख आहे कथाकार म्हणून. हां. मला वाटतं हे सगळं भाषेचं बाळकडू तुम्हीच दिलंय त्यांना, आणि म्हणून त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या चांगल्या कथा ऐकायला मिळतात. मिळतात काय. हा, त्यामुळे मला वाटते की हे सगळं खरं तर तुमच्याकडून झालेले भाषेचे संस्कार आहेत. हं. आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये आला, आपल्या सगळ्या मैत्रिणींना तुम्हाला येत असलेली गाणी म्हणून दाखवलीत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गप्पांमधून, ह्या सगळ्या गाण्यांमधून आपण मराठी भाषेच्या संवर्धनाला हातभार लावण्याचं हे काम करतो आहोत. एवढी दिलखुलास मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. मैत्रिणींनो, कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नसलं तरीसुद्धा अंगामध्ये शिकण्याची जिद्द आणि पाठांतरासारखी लाभलेली कला, या दोन्ही गोष्टींचा सुरेख मेळ साधत पार्वतीताईंनी आपली ही कला पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेत. पुढच्या पिढीला हा वारसा व्यवस्थित मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. असंच काहीसं आपण ऐकलं पार्वती पाटील यांच्या लता ऐवळे यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या आणि अंतिम भागामधून.